सासवडी संघात खेळाडूची नोंद घ्यायची आहे. सासवडी संघाचा हितोपयोगी खेळाडू पण असेल त्यांनी इथे आल्याची नोंद ही 4 सेकंदात जर आला तर मॅच लगेच सुरू होईल याची दखल घ्यायची आहे. आता पुढील सामने सगळे 4 सेकंद याची नोंद घ्यायची. हा अंतिम सामना आहे, हा उपांत्य फेरीचा, याची नोंद घ्यायची आहे. चला सुरुवात. स्ट्राईकला रुपेश, नो स्ट्राईकला निखिल. रुपेश आणि निखिल अशी ही जोडी सलामीला उतरले आणि गोलंदाज आलाय तो राहुल. राहुल आलेला आहे. तर राहुल आपला गोलंदाज सज्ज पहिल्या विकेटच्या शोधात निघतो. पहिला रनअप त्याचा 4 ते 7 बॉलांचा रनअप आहे. मग या पहिली खेळीचा आघात होतो त्यांच्या हातातून, पहिला आरंभ होतो या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना. ही पहिली फेरी फास्टिंग मारा राहुल कडून. पहिला चेंडू, अप्रतिम कामगिरी. पहिला चेंडू फसवा, पंचाचा इशारा. हा अवंतर जावेचा एकटी हाताने चेंडू विसरतोय. विकेटी कोण आहे? विकेटी कोण आहे? विकेटी तो पंचाचा अवंतरचा एक धावचा इशारा. चेंडू मिळून डोबा शतक चेंडू सेफ चेंडू आहे. शतक चेंडू खेळ जातोय. चेंडू आणतोय एक धाव जातो. चेंडू विश्वा आणतो पण 2 धावा का रोखू शकतो. ओळखीचे होते काही पाहिजे धाव. आता मात्र दोन्ही फळांनी रुपेशने थांबवले. विक्रमने चेंडू थ्रो केला पण जरी अति काही संकट चेंडू आपल्या म्हणजे हातात भेटला की 4-5 बॉल पुढे जाऊन चेंडू थ्रो करायचं जेणेकरून ओव्हरथ्रो होणार नाहीये. संघाची जी घोडदौड आहे ही सुरू झाली. 1 चेंडू आणि 3 धावांची कामगिरी. आता गोलंदाज तयार, पुन्हा गोलंदाज सज्ज होतो विक्रांत, ज्यांनी पहिल्या षटकाची सांगता घेण्यास सुरुवात केली. राहुल पहिल्या चेंडूवरती त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे तो मात्र रुपेश. एक फास्टिंग मारा करतो राहुल. पंचाला पार करून कट केला. चेंडू आढळून खेळला. चेंडू 5 फाईनली क्षेत्रामध्ये डिक्लेअर जोरमध्ये आणि 1 धावाचा इशारा. 1 धावांनी धावसंख्या फरकार लागले. ती 4 धावा इथे झाल्यात आणि 4 धावा त्यांना 2 चेंडूचा खेळ करावा लागला. म्हणजे आता कशी कामगिरी बघायला मिळते आपल्याला या षटकामध्ये. चांगली म्हणजे 4 धावा केल्या, 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. राहुल एक फास्टिंग मारा करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज अत्यंत सेफ आहे. रुपेश ज्यांनी चांगली धारदार कलामाची कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला एक मोठी साजलेली गरज 24 चेंडूमध्ये आपल्याला एक मोठं आव्हान सेट करून चांगलं धावसंख्या उभारा म्हणण्यापेक्षा आपल्याला एक मोठी खेळी उभी करायची, एक मोठी धावांचा इमारत उभी करायची आहे. बघा की धावांची इमारत करतात. आतापर्यंत पाहिलं 2 चेंडू 2 धावांची 4 धावांची कामगिरी आलेली आहे. चेंडू कट केलाय. पॉईंटला 67 चेंडूची गती थांबवते आणि चेंडू मात्र फेकतो पण 1 धाव सहज मिळते. वैभवनी पॉईंट पण 1 धावा रोखू शकणार. धावसंख्येची सुरुवात म्हणला तो 5 धावा इथे झालेल्या आहेत. आता स्ट्राईक चेंज झालंय. बघूया आता 3 चेंडू 5 धावा मोठी जोडी आहे. या जोडीने आतापर्यंत कामगिरी करायची चांगली. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा सफल ठरतो. आतापर्यंत सिंगल आणि डबलने आतापर्यंत काम चालवलं आहे. 5 धावा बिनबाद 5 झाला ते काढले नाही तर पुढील चेंडू पंचाला पार करून कट केलाय. चेंडू कठून लावतोय गोलंदाज राहुल. हाही चेंडू मध्ये मिळतो. आता जर राज होगलाय संघाची धावसंख्या जर पाहिली आता बोलण्यापेक्षा आता 4 चेंडू आणि 5 धावा केलेल्या आहेत. आता गोलंदाजी चांगली आहे. ही गोलंदाजी खरंच चांगली अप्रतिम गोलंदाजी मी समजेन ज्यांनी धावसंख्या अंकुरण्याचं काम केले. व्हेरीफाईड पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांवरती थोडीशी त्यांनी मात केली म्हणा हरकत नाही. पुढील चेंडू कट केला. आता क्षेत्राच्या झेलच्या खाली आले. हा झेल टिपलाय. सुरेश झेल टिपलाय. तो अलंकारने ही कॅच सुरू पकडलेली आहे आणि आता कामगिरी मिळाल्या. चेंडू आणि धावांचं समीकरण जुळते. 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. अलंकारने सुरेख कॅच मिळाली आणि एक संघाला एक चांगला मोडीवर गडी परतावाचं काम केले. या गोलंदाजाचं नाव आहे ज्यांनी चांगली कामगिरी केली. 5 चेंडू 5 धावा गोलंदाज राहुलनी आणि संघाची धावसंख्या थरा पडलाय. 1 गडी बाद होतोय. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय रुणाल आलेला आहे. रुणाल संघाची धावसंख्या 1 षटकामध्ये 5 धावा 5 चेंडूचा खेळ 1 गडी बाद. पहिला
आता गडी हा 5 वरती बाद झालाय. म्हणजे आता थोडा पहिला एक बावला पहिला सराव खेळले, पहिला गडी बाद करण्याचं काम मिळालं या गोलंदाजी राहुलनी. आणि आता कुणाल रुणाल आलेला आहे स्ट्राईकला. बघा रुणालला आपली चमकदार कामगिरी करायला लागली. ह्या आपण जसा अभ्यास केला असेल त्याचा परिणाम होईलच. आपले जसे कदम चालतील तसे धाव बनतील. ती बरंची म्हण आहे, आपने कदम चलेंगे तो रंग बनेंगे. जैसे आपने परेड में पसीना बहाया है तो वार में खाली जाता नाही. तो डायलॉग हा मसला बघायला पाहिजे तुम्हाला. या चेंडूला अंतिम चेंडू असेल पंचांना पार रुणांसाठी. एक चेंडू आता चेंडू हातात घुसवतोय, कुठली धाव नाही, धावसंख्या स्थिर ठेवली 6 चेंडू 5 धाव. राहुलने हा चेंडू यशस्वी कंप्लीट केलाय आणि षटकाची समाप्ती होती. अप्रतिम पहिल्या षटकात समाप्ती संघाची धावसंख्या झाली 5 धावा आणि 6 चेंडूचा खेळ इथं संपलेला आहे. ग्लास घेऊन जाऊ इथं आहे. हा डॉट टाकला अण्णा बरं लेगा आहे का खारा थंड पाणी मध्ये साधं पाणी देऊ. हा खारा हां समजायला एक समजायला लावतो थंड पाणीमध्ये जरा बी. तो गोलंदाजीसाठी आला जो वैभवला पाचारण केलेला आहे. वैभव अब गेंदबाजी करेंगे. अब स्ट्राइक पर जो खड़े बल्लेबाज जो पहला विकेट जो रुणाल और राकेश की रुपेश की जोड़ी मैदान पर, रुपेश और रुणाल की जोड़ी मैदान पर और वैभव गेंदबाजी. अभी पहली गेंदबाजी दिलाई, अच्छी गेंदबाजी दिलाई थी राहुल ने 5 रन दे दिए. अब 6 गेंद का खात्मा हुआ था. तो अब गेंदबाजी करेंगे रुपेश. वैभव ईश्वर की पहली इनका सामना करेंगे. फुलटाज गिरे और बढ़िया कैच कर दो. गली के तुझे एज लगती है, गेंद गई गली की दिशा में. 1 रन का इजाफा. तो 1 रन की बढ़त स्कोर आगे होता 6 रन स्कोर कार्ड में लगता हुआ. तो रुपेश शुरुआत बेहतरीन, 6 रन अब तक लग चुके हैं, 7 गेंदे का खात्मा. तो रुनल आर के बीच में थोड़ी कोई सलाह मशवरा. तो एक बढ़िया रनिंग बनी. आपको करीब 55 या 50 रन जोड़े तो एक फाइट हो सकता है. वैभव इसको अगली गेंद लेकर हल्की वाली गेंद विकेट की दशा में बढ़िया गेंद चकमा देने वाली गेंद पे नंबर ने. तो ये बढ़िया गेंदबाजी मैं समझूंगा वैभव के द्वारा. तो आपने 2 गेंदें और 1 रन स्कोर कार्ड उसे रखा हुआ 6 के कुलियोफ कर. तो वैभव ईश्वर की अगली गेंद करेंगे. रुपेश ट्राई पर रहेंगे. कट किया मिड क्षेत्र में, गेंद सदी फिर गया, स्लो कर और शायद खतरा हो सकता है और बार बच गए. बड़ा होने की जरूरत. सनी ने गेंद आदर किया पर थोड़ी सी दिलगाई होती वजह से, पर बढ़िया शुरुआत दिलाई है और रनिंग बड़ी अच्छी है. भाग्यशाली 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर लगता हुआ मेरे हिसाब से 7 रन लग सकता है. तो 7 रन अब लग चुके हैं. तो वैभव बढ़िया गेंदबाजी. इस मुकाबले में आपने 2 रन खर्चे करे और पूरे विनिंग में आपने 9 रन गेंदों में 7 रन खर्चे कर चुके, रन बनाए अपने. तो बड़ा जोखिम भरा प्रयास करिए नहीं. ईश्वर की अगली गेंद वैभव के द्वारा कट किया. कवर क्षेत्र में शतरंज तैनात है और शायद राहुल आज सबने गेंद को समझता हुआ आप संदर्भ होता हुआ 1 रन ने दूसरे की मांग जब तक थोड़ा था बल्लेबाजों ने अपना पर्याय समय से चोर बदले और 1 रन से दूसरे में कन्वर्ट. तो 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता. 9 रन अब लग चुके. तो 9 रन बनाने के लिए इन बल्लेबाजों ने 10 गेंदों का सामना किया है और 9 रन और 1 विकेट का पतन हो चुका है. तो वैभव अच्छी कंजूसी भरी गेंदबाजी दिलाने में कामयाब वैभव के द्वारा. शुरुआत ईश्वर की अगली गेंद लेकर फिर एक बार आप दिशा भटकते हुए. अरे हेम्पर का इशारा अतिरिक्त का. तो 10 संख्या में थोड़ी सी बढ़ोतरी. 10 रन अब लग चुके हैं. अब भी 2 गेंदें अभी भी शेष रहेंगे. 10 रन स्कोर कार्ड पर लग चुका है. तो 5 के अवसर से ये बल्लेबाजों ने रन बटोरे हैं. वैभव ईश्वर की अगली गेंद लेकर हल्की वाली गेंद और हेम्पर का इशारा अतिरिक्त का. तो अब वैभव अतिरिक्त करते 1 रन की फिर बढ़त. वैभव थोड़ी जल्दबाजी करते. मुझे लगातार 2 गेंदें आपने आवंतर फेंके
आप गेंद स्टंपन करें, अतिरिक्त ना रन दे। तो इस मुकाबले में अब तक एक विकेट पतन हो चुका है और 11 रन स्कोर कार्ड लग चुका है और भी 2 गेंदें अब भी शेष रहेंगी। इस ओवर की अगली गेंद वैभव के द्वारा हल्की वाली, आप दिशा भटक गए, अब ये इसका नतीजा भुगतना पड़ेगा। तो ये 2 रन आपको मिल जाए, 2 रन का ये बोनस पॉइंट। अब 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ करीब 13 रन आप लग चुके हैं। अब भी 2 गेंदें शेष रहेंगे। राहुल ने अच्छी शुरुआत दिलाई थी गेंदबाजी उसी नक्शे पर ये वैभव थोड़ी सी जल्दबाजी करते, गेंद अतिरिक्त करते हैं। इसका नतीजा आपको इस ओवर में आपने 4 गेंदें अब ज्यादा रन करा हुए हैं, वो 3 गेंदें अतिरिक्त के रूप में जाएगी, एक दुगने की और एक सिंगल अतिरिक्त के रूप से। उल्टा गेंद कट किया, गेंद गई थर्ड मैन के शाह में, जहां 1 ही रन का मिलता मिलेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है 14 रन और इस ओवर की शायद आखिरी गेंद हो सकती है। तो पहली ओवर में शायद पहली ओवर में अच्छी शुरुआत दिलाई थी गेंदबाजी ने, समझोगा राहुल ने 5 रन खर्चे बजाय विकेट चटकने कामयाबी मिलाई थी। तो ये भी गेंद अच्छी आपने अब तक देखा जाए तो 14 रन, तो आपने 2 रन ज्यादा करा है इस ओवर की अगली गेंद लेकर। अब ये गेंदबाज जाती करता हुआ 1 रन की फिर बढ़त 15 रन, 15 रन स्कोर कार्ड पर। यह मुकाबला काठी भरा उपांत्य का मुकाबला है, दोनों ताकतों के बीच चलता है मुकाबला। 15 रन स्कोर कार्ड लग चुका है। अब शायद आखिरी गेंद रहेगी, ये खत्म होने का नाम, लंबी ओवर चलती हुई पार्टनरशिप भी आप जरूर अच्छी होती हुई, बड़ी साझेदारी की जरूरत है आपको। आपने एक गेंद पे 6 रन खर्चे कर चुके वैभव। इस ओवर की अगली गेंद, अब ये दिशा फिर से भटक जा रही और नंबर का अतिरिक्त का, तो ये आप बार बार गहरी दोहराते हैं, तो इसका नतीजा भुगतना पड़ेगा। अब स्कोर 16 रन स्कोर कार्ड पर, 16 रन स्कोर कार्ड भी लग चुका है अतिरिक्त। आप भी एक गेंद खत्म होने का नाम लेता नहीं, ये लंबा ओवर चलता हुआ आपने एक गेंद पे 7 रन खर्चे कर चुके हैं। तो थोड़ी नाराजी हो गई संघ नायक, थोड़ा सा आत्मविश्वास खोता हुआ। तो देखना पड़ेगा आगने वाले पीछे वाले गेंदबाजी को, तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी इस ओवर की अगली गेंद लेकर। आप अच्छी गेंदबाजी, गेंद विकेट 10 में, और ये ओवर की समाप्ति। तो पहली ओवर की समाप्ति 5 रन, दूसरी ओवर की समाप्ति स्कोर कार्ड लगता हुआ 16 रन, तो 16 रन लग चुके हैं। पहली ओवर के अंदर 5 रन थे, दूसरी ओवर में 16 रन। अब 11 रन आपने खर्चा, आप अतिरिक्त 5 रन अतिरिक्त कर सके आप, तो 16 रन 2 ओवर की समाप्ति। तो आपने अभी 7 के रन से रन बटोरे, तो आपने अभी समय बर्बाद न, आपसे विनती रहेगी हमारी, जो निर्णय तुरंत देना अपने से निवेदन रहेगा, हमारा निवेदन रहेगा। तो आप ये पहली गेंदबाजी दिलाई शायद रुपए राहुल ने भी, वैभव थोड़े से महंगे खर्चीले, वैभव ने 11 रन खर्चे करके थे दूसरी पहले ओवर में, और पहली ओवर में राहुल ने 5 रन दिए थे। तो अब विक्रांत गावन को लाया जाएगा, गेंदबाजी करेंगे विक्रांत गावन, ये तीसरा स्पेल उनकी तरफ से जाएगा दूर से विक्रांत, और जोड़ी मैदान पे वही रहेगी अभी तक राकेश और नीनत ना हाँ ऐसा नाम करें, ये बॉलर था हाँ विक्रांत, गेंदबाजी करें विक्रांत, रुनाथ और रुपेश की जोड़ी मैदान पर, और विक्रांत को गेंदबाजी लाएगा। कृपया गाडी काढायची मध्ये, गाडी मध्ये ठेवू नका, आपल्या विनंती आहे। तो आगे 4 व्हीलर आगे लेके जाइए। तो अब ये मैच फिर होता हुआ इस गेंदबाज को, विक्रांत को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, आपको कमजोर से बड़ी गेंदबाजी करनी पड़ेगी। पहली गेंद पर धावा बोला है, स्ट्रेट ड्राइव है, शतरंज गेंद को फील किया सनी ने, तो 1 रन की जरूर मिलेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन अब स्कोर कार्ड पे लग चुका है। पहली ओवर में 5 रन, दूसरी ओवर में 16 रन, और तीसरी ओवर चलते हुए 17 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। अभी भी कोई गेंदें शेष रहेगी, देना पड़ेगा गेंदबाज इस मुकाबले। विक्रांत ने अब तक 1 गेंद करवाई है, 1 रन खर्चा कर चुके हैं आप, तो आने वाले अभी भी कोई गेंदें बाकी रहेगी। तो ये जोड़ी मैदान पर रहेंगे आप स्ट्राइक पर, है ना रुने साइड पे,
और ये रूपेश डायरेक्ट गेंद विकेट में लगी, समतल खोता रुनहाल और विकेट का पतन। 2 विकेटें आपने गंवा चुकी है, केवल 17 रनों पर दूसरा विकेट का पतन। तो राकेश अब तक डटे हुए हैं रुपेश, और रुनाल को सही जाना पड़ेगा। रुनाल ने देखा जाए तो 4 गेंद किए आपने केवल 4 रन पर। रुनाल का बारी का अंत हो चुका है। अब नया बल्लेबाज ओमकार को आएगा। ओमकार आएंगे। ओमकार आएंगे अभी। तो पहली ओवर में केवल 5 रन, दूसरी ओवर में 16 रन। अब 2 विकेटें गंवा चुके अपने। अब 17 पर 2 विकेटें अपने गंवा चुके। तो शुरुआत अच्छी की विक्रांत ने। अपने 2 गेंद करवाई है, 2 गेंद में 1 रन दिए, 1 विकेट झटकने में कामयाबी पाई है। शुरुआत अच्छी गेंद। अब ये दिशा भटकते जैसा उसके गले गेंदबाजी ने शुरुआती थी, उसी नक्शे पर अपने कदम रखने की शुरुआत की। 18 रन अब स्कोर कार्ड पे लग चुका है। तो आने वाले अभी कोई गेंदें शेष रहेगी। ये तीसरा स्पेल जारी है। 2 रन चोर से गेंदबाजी करेंगे विक्रांत। अब तक 1 गेंद पे 2 गेंद पे अपने 1 रन खर्चा कर चुके। 2 रन कट किया, स्ट्रेट ड्राइव है, अच्छा गेंद को फील किया। अब तब तक डायरेक्ट होता तो शायद यहाँ डेंजर में शायद खतरा हो सकता है दूसरी से, पर 1 रन ये गेंद भी डॉट जाएंगी। बढ़िया रिकॉर्ड कर दिया। ये विक्रांत की तारीफ करूंगा। इस मुकाबले में विक्रांत ने अब तक देखा जाए तो शुरुआत बेहतरीन, गेंद पर अंकुश लगाए, बल्ले पे तो अंकुश लाने कामयाबी मिली है। पर ओमकार अब टाइट पर रहेंगे। ओमकार इस ओवर की अगली गेंद ओमकार के लिए उठा खेला है। मीणा क्षेत्र में शुरू तैनात है और अच्छा फील्डिंग का उसने राहुल के द्वारा। और नंबर का ये 4 रन। अब मिस संतल खोता हुआ राहुल और गेंद गई 4 रन। अगले स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड पर। 22 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। 22 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। 22 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। चौका जड़ने के बाद उनके हौसले बुलंद। फिर वह विक्रांत इस ओवर की अगली गेंद लेकर और अच्छी गेंद और नंबर का इशारा अतिरिक्त का 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ा 23 रन स्कोर कार्ड पर। यह तीसरा स्पेल खत्म होने के दकार पर जल्दबाजी करते ये भी गेंदबाज मैं विक्रांत को कहूंगा, ये आपको गेंद स्टंप सटीक गेंदबाजी करनी, बल्ले को लगना नहीं, ऐसी गेंदबाजी करना चाहिए जैसे कि सांप भी मरे और लाठी भी ना टूटे। इसी तरह आपको यह फार्मूला करना पड़ा। कलम खेला है, गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, तैनात गेंद को फील्ड किया राहुल ने, तो 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर कार्ड पर लगता हुआ। 2 विकेटें गंवा चुके। अब अंतिम गेंद शायद रहेगी। 24 रन बन चुके और तीसरा स्पेल खत्म होने के दकार पे है। अब ये 2 बल्लेबाज मैदान पर, ओमकार और रुपेश की जोड़ी मैदान पर। तो इस आखिरी गेंद शायद उठाकर खेला, ये शायद खतरा हो सकता है। और राहुल ने बढ़िया कैच कैदर किया और चलता बनाने कामयाब। रुपेश को जाना पड़ेगा। ये तीसरा विकेट का पतन होता हुआ अब 24 पर और ओवर की समाप्ति। पहले ओवर में स्कोर कार्ड था 5, 2 ओवर की समाप्ति 16 रन और तीसरी ओवर की समाप्ति 24 रन और 3 विकेटें आपने गंवा चुके। अब अभी आने वाले 6 गेंदें रहेगी तो ये डिसाइड रहेगा कि अपना टारगेट कितना तय होएगा। तो बल्लेबाज थोड़े से निराश होंगे। शुरुआत करेंगे। अब सुमित को लाया जाएगा गेंदबाजी बल्लेबाजी के लिए। सुमित, आप रुपेश को चलता हमने कामयाबी पाई है ये विक्रांत ने, तो ये चौथा गेंदबाज अलंकार पाटिल को लाया जाएगा। अलंकार पाटिल ये चौथा गेंदबाज इस मैच का मुखिया, जो मैच अनलोड की भूमिका निभाता है। तो अब मुखिया को क्या करना है बोलने की जरूरत नहीं। अब आखिरी ये गेम 6 ये टर्निंग पॉइंट है। आपने अभी तक 24 रन आपने जोड़े हैं, तो 24 बनाने के लिए आपको 18 गेंदों का सामना करना पड़ा, तब 24 बने। तो आने वाले 6 गेंदें अब डिसाइड रहेगा कितना तक टारगेट सही है, कितनी रनों की मंजिल
अब तय होगी, ये ओवर के अंदर पता चलेगा। तो शुरुआत पहली गेंदबाजी करेंगे अलंकार की ओर से। ये और भी क्या हो सकता है, और संतुलन खोता हुआ बल्ले सदस्य राहुल ने, सॉरी ना फील्डिंग ने कुछ होना। राहुल का संतुलन खोता, ये हेम्पर गेंदा का इशारा 4 रनों का, 28 रन अब स्कोर कार्ड पर। तो आने वाले 5 गेंद अमली है। अब ये गेंदबाज अलंकार आपको एक बढ़िया जोखिम भरा प्रयास करना पड़े। बल्लेबाज को बल्ले से कोई संपर्क, ऐसी गेंदबाजी आपको खोजनी पड़ेगी। चकमा देने में आपको ऐसी गेंदबाजी करनी पड़ेगी, डॉट गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी दिलानी पड़ेगी। चकमा देने वाली गेंद ढूंढनी पड़ेंगी, आपको खोजनी पड़ेंगी। तो फिर वह अलंकार इस ओवर की अगली गेंद लेकर कट किया कवर क्षेत्र में, बढ़िया फील्डिंग और शतरंज गेंद को गुरु का इसलिए में मांगे जब तक थोड़ा था बल्लेबाज थोड़ा संतुलन खोता हुआ 2 रन की अवसर वैभव ने गेंद को फजल किया कवर दिशा में। तो ये 2 रन के साथ 30 रन स्कोर कार्ड पर। आप भी और जारी अलंकार, आप थोड़े से खर्चीले, आपने इस मुकाबले में इस ओवर के अंदर 6 रन खर्चे गए, चौवा और कॉर्न फाइट पे आया यह दुआ। तो आने वाले अब तो 30 रन बटोर चुके, 3 विकेटें गंवा चुके आपने। शुरुआत अलंकार इस ओवर की अगली गेंद लेकर हेम्बर को पार करते हुए, और ये गेंद थर्ड क्षेत्र में और बढ़िया कैच के द्वारा कांचन ने गेंद को कैचर किया। ये चौथी सफलता संकुल स्कोर कार्ड लगता है उसी जगह रुका हुआ। तो 30 पर ये चौथा विकेट का पतन। मैंने कहा था पहले ओवर में स्कोर कार्ड 5 रन, दूसरी ओवर में 16 रन, तीसरी ओवर में शायद 24 रन, और अब रन संख्या बने 4 विकेटें 30 रन। और अलंकार आपने अच्छी शुरुआत दिलाई है, तो पहली चौवा दिया था, फिर दुआ, और फिर आपने विकेट गंवा लिया है। तो ये रुपेश बल्लेबाजी का नहीं है, रुपेश पाटिल आएंगे अब, रुपेश पाटिल। और इस मुकाबले में अब अलंकार को अब भी 3 गेंदें करने, आपने 3 गेंद में 6 रन खर्चे कर चुके हैं, 1 विकेट चलने कामयाब, और अच्छा विकेट का प्रदर्शन दिया विकेट कप के द्वारा। बढ़िया कैच कैदर हुआ और सफल हुए। अब कांचन ने बढ़िया कैच किए विकेट के द्वारा, बढ़िया किरदार निभाया विकेट का। तो अब गेंदबाजी करेंगे अलंकार, पहली गेंद का सामना करेगा ये बल्लेबाज। हल्की वाली गेंद कट किया, 1 रन का इजाफा, 31 रन स्कोर कार्ड पर लगता हुआ। तो आने वाले अभी भी कोई गेंदें शायद 2 रहेंगे मेरे आपसे। 31 रन लग चुका, तो ये स्कोर ऐसा लग रहा था कि एक तरफा मैच हो चलेगा, पर देखना पड़ेगा 50 तक दूरी की तय करनी थी, पर आपने थोड़ी नरमाई दिखाई। गेंदबाज के हावी होते हुए आपके ऊपर, बल्लेबाज के ऊपर कट किया, गेंद कवर पर नहीं सकते, गेंद को फील करता हुआ अच्छा गेंद गति का रुका है, यहाँ पर 1 ही रन मिलेगा हुआ, अच्छा स्टॉप किया हुआ कवर क्षेत्र में पिया ने, और स्कोर कार्ड लगता हुआ 32 रन। और इस ओवर की शायद आखिरी गेंद हो सकती है, 32 रन आखिरी ओवर गेंद हो सकती है। और स्ट्राइक पर रहेगा बल्लेबाज सुमित। आपको एक बड़ा कारनामा करना पड़ेगा सुमित। कट किया, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में शतरंज तैनात है, गेंद को फील करते हुए राहुल जब तक थोड़ा था बल्लेबाजी ने पर्याय समय चोर बोले 1 रन से दूसरे में कन्वर्ट। अब 2 रन के अंतराल से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन आप लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। आपको 35 रन बनाने पड़ेंगे, 35 रन आपको बनाने पड़ेंगे, 24 गेंदें 35 रन। इस ओवर में अलंकार ने 10 रन खर्चे कर चुके, 1 विकेट चुनने कामयाब रहा। तो मैंने कहा था पहली ओवर में 16 रन, दूसरी ओवर में पहली ओवर में 5 रन, दूसरी ओवर में 16 रन, तीसरी ओवर में 24 रन, और चौथी ओवर में आपने 34 रन, 35 रन आपको बनाने होंगे। चला वेळ दौडू नका, यानंतर होणार सामना इसने विन ठरेल त्याला सासवडी संघावर खेळण्याची नोंद घ्यायची आहे, सासवडी संघावर खेळण्याची नोंद घ्यायची आहे।
कॉमेडी करतात, पण ते शिवाजी महाराजांना पुरा लेख उठवतात. अरे पण मॅच चालू आहे तर तुम्ही ते सांगा, कुठला प्लेअर पुढे गेला ते सांगा ना. तर मध्ये त्याला आता लय डिमांड आहे आमच्याकडे. ते जास्तीत जास्त मोबाईल बघून ते लोक बोलतात, इंग्लिश पोरं, त्याला जास्तीत जास्त डिमांड आहे. असं आहे, कॉमेडी एक म्हणतात, पण ते मॅच कधी बाहेर जाईल. म्हणजे क्रिकेट तर खेळले परत सांगणार बा, इथं सुद्धा खेळाडू होता, गोंजी बरे खेळणारे, यांचं नाव सांगलं त्यांना का बडवला आमचं सध्या नाव घेतो. तेच होतं जयपूराणा पहिलं मुंबईच्या टीममध्ये चांगली पण खेळायचा. मला माहिती जयपूराणा जो हरला ना फसाडूचा, जयपूर त्या जवानीमध्ये फमला जातो पहिला. राहुलच्या टीमतून खेळायचा तो, गौरव टीममध्ये नॅशनल बोर्ड गेममधून खेळायचा तो. आलाय संघनायक, सासवडे गावचा संघनायक, त्याला विनंती आहे आपण इकडे येऊन थांबायचं आहे. संघनायकाने इकडे थांबायचं आहे. आता पहिला गोलंदाज निखिल आलेला आहे. पिया स्ट्रायकेनला, नो स्ट्रायकेनला कांचन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सामोरे पिया, पहिला चेंडू पहिले कट केला, जवळजवळ प्रहार आहे. चेंडू नो डाऊट नक्की जाईल ऑफ साईडच्या दिशेने. 4 धावांसाठी पहिला चौकार तरी कांचनने मारलाय. म्हणजे कांचनने पहिला 4 धावांनी खाता खोलला आपल्या संघाचा आणि वैयक्तिक. एक चांगली सुरुवात करून दिली आहे. प्रत्येक षटकामध्ये ज्यांना धावा करायच्या त्या 7.5च्या गतीने वाटचाल करायचे. 35 धावा 24 चेंडू असं विक्रम आहे. बघूया आता तर ह्या चौकार मारून या कांचननी आपली कामगिरी सिद्ध करून दाखवले, दादागिरीचा वैसिद्ध दाखवलाय. नंतर गोलंदाज पुन्हा सज्ज होते. विकेट सुरुवात निघतोय. 5 ते 6 पॉईंटचा रनअप आहे. सुरेश चेंडू आतामध्ये चांगलं विवेचन केलंय. चेंडू पंचांना चकून जाते, फलंदाजाच्या बॅटला फसवून जातो, फसवा चेंडू आणि चेंडू हातात विसरतोय. गोलंदाजा विसरतोय. धावसंख्या 3 ठेवली, ती म्हणजे 4. पुढून चेंडू कांचनसाठी फायटिंग मारा. कट केला लापडी मुलं आपला कोणी स्वतंत्र दोरवरती आहे, पण चेंडू जातोय 3 बॉल 1 बॉल सीमा रेषेच्या पाहतो 4 धावांसाठी. आता म्हणजे सुरुवात चांगली आलेली आहे. या षटकामध्ये ज्या गतीने सरासरी हवी आहे ती गती, ती धावांची उणी या 4 चौकारांनी काढली. 8 धावा इथं आलेल्या आहेत. 8 धावा इथं आलेल्या आहेत. 35 धावांची गरज आहे. चेंडूची कामगिरी म्हणायची अर्ध षटक संपलेलं असं मला वाटते. 8 धावा आल्यात, 35 धावा करायच्या आहेत. आता बघूया काय कशी राजनीती असेल. ही कांचन आणि त्या सहकारी हुसाना खेळतोय. आता सुरुवात पण चांगली केली. 8 धावा या पहिल्या षटकाच्या सुरुवातीला करून दिलेल्या आहेत आणि चौकाने आलेल्या आहेत. कट केलाय आणि हा चेंडू जाईल नक्की कव्हर मांडला आणि चौकारांची हॅट्रिक, पहिली हॅट्रिक असेल या ग्राउंडवरती कालपासून. अजून षटकारांची, चौकारांची आणि विकेटची कोणी हॅट्रिक केली नाही. हॅट्रिक केली आहे चौकारांची. या गोलंदाजाचं नाव आहे नाही सॉरी, एक ओव्हरहॅट्रिक सॉरी, एक डॉट आहे. आता 12 धावा लागलेल्या आहेत. ओव्हरहॅट्रिक बऱ्याचजणांची झालेली आहे, षटकारांची झाली, विकेटची झाली, पण हॅट्रिक कोणी साधली नाही. फक्त मध्ये एक डॉट गेलेला आहे, समजून आला नाही, पण 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे सरासरी आपण 2 षटकांची काढली म्हणून हरकत नाही. 35 धावा हव्या आहेत 4 षटकामध्ये.
चेंडू मिड विकेटला, पण पॉईंटला शतक चांगला चेंडू क्लिअर करतोय, कुठली धाव होऊन देत नाही. धावसंख्या 3 ठेवली, 3-12. 5 चेंडूचा खेळ म्हणजे संपलेला दिसतोय. अंतिम चेंडू या षटकातला असेल. हे फास्टिंग मारा, पंचांना पार करून कट केलाय चेंडू, कव्हरलाच काय रे चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा येतो. हा 4 धावा, शतक मिस होतो मध्ये आणि 4 धावा मिळत म्हणजे 4 चौकार धावसंख्या झाली ती 16 आणि षटक संपलेलं आहे. मॅचचा अर्धा टर्निंग पॉईंट या ओव्हरमध्ये मॅच अर्धा संपलं म्हणा हरकत नाही. 16 धावा झाल्यात. नोटआउट या जोडीने म्हणजे एकाच फलंदाजी मारल्यात त्या कांचनने मारल्या. कांचन म्हणजे पहिला लालबाग संघामध्ये संघ होता लालबागचा मांजरेगावचा, त्यावेळी कांचन खेळायचा. कांचन गण्या असे प्लेयर खेळायचे. पतंग्या, उमेश मांजरेकर, कांचन त्याचा भाव होता. मेहबूब माझा नाते कोणते होता, पॅडी, असे काही जे प्लेयर बरेच होते का आता बोलले येते आता येत नाही, ते थकले असेल आता. आणि षटक हे संपलेलं आहे. 16 धावांची इथं कामगिरी झाली आहे आणि 16 धावा हे चौकारने आलेले खेळायचं सगळ्या चौकारने आणले आहेत. आता निलेशला गोलसाठी आणलेला आहे. 35 धावा करायच्या, 16 धावा तर केलेल्या आहेत. पण ही जोडी अटूट जोडी आहे. एका जोडीने मध्ये चांगली कामगिरी केली, नटआउट 16 धावा मारलेले आहेत. बघूया आता हा गोलंदाज काय करिश्मा करतोय, काय फास्टिंग मारा करतोय. फुलटा गुंडला चेंडू मिड बाउंड्रीला, हा गॅप थोडा आहे. धावण्याची गरज चेंडू होते सीमाशे बाद. ह्या पियाचा हा पहिला चौकार राहिलेला आहे आणि आतापर्यंत जेवढ्या 16-20 धावा झाल्यात, ह्या 20 धावा चौकाराने झालेल्या आहेत. सिंगल डबलने नाही आहेत, डायरेक्ट चौकारने. एकही अतिरिक्त चेंडू, एक चेंडू डॉट गेला फक्त बस. बाकी अतिरिक्त 3 गोलंदाजी आलेली आहे आणि हे 5 आले आहेत. ह्या 20 धावा आलेल्या आहेत आणि 23 चौकारने आलेले आहेत. आता 17 आणि 15चं मिश्रण होते. या षटकामध्ये पहिल्या चांगला एक फलंदाज पियानी चौकार म्हणून संघाची सांगितली, तसे पिया ओव्हरहॅटिंग करतोय चौकारांची बघा. ह्या फलंदाज जो पहिला फलंदाज खेळतोय त्यांनी 4 चौकार मध्ये लगातार, म्हणजे ओव्हर म्हणजे लगातार हॅट्रिक नाही आहे, एक म्हणजे डॉट आहे मध्ये. 20 धावा झाल्यात, 35 धावा करायच्या आहेत. आता हलकाला चेंडू अपील होतोय आणि त्यावर 1 धाव सहज मिळते. 21 धावा झालेल्या आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. सामना सुरू आहे. उपनगरीचा सामना सुरू आहे. या नंतर अंतिम संघणार आहे तो सासवडे संघनायक. आपल्याला आमचा अंतिम जेव्हा षटक असेल त्याकडून थांबायचं आहे. आता दिशा भटकतो गोविंदास. पंचांचा अवंतरचा धावसंख्या 22. पुढे चेंडू घेऊन तो जबार लगी तो लगी नाही तो आबाद, तो आता लगी तो टाली नाही तो गाली, असे बरेचसे डायलॉग होते. मी ते जरा नवीन एरियामध्ये थोडं बनसून होते. आता गोलंदाज कोणता निलेश कट करतो 5च्या स्विंगकडे. 1 धाव मिळते. धावसंख्या 23 धावा झालेल्या आहेत. मी सामना कुठे गेलाय सांगण्याची गरज नाही. आता एकतर्फी मॅच सामना होताना दिसतो. पहिल्या 20 धावा झाल्या जातात. 13 चेंडूची अजूनही गरज आहे. 14ची अजूनही गरज आहे. 35 धावा करायच्या होत्या. आता 14 चेंडूमध्ये 12 गरज आहे. आणि आता हा नो डाऊट मिड बाउंड्रीला जोरदार आणि हा कांचन हा 6 धावचा इशारा. आता पहिले 4 आता 6चे रोवणे लागले. धावसंख्या झाली ती आता 29. म्हणजे सामना संपल्यानंतर हरकत संपाच्या मार्गावरती आलाय. युएच्या दहलीच्या भोळ्यावरती युएच्या डखारवरती संपादन म्हणजे होते नक्कीच आहे. अजून या षटकातले काय चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 to 1 चेंडू खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 29 धावा झालेली आहेत. चेंडू मिड विकेटला 1 धाव नक्की मिळते. धावसंख्या झाली ती आता 30 धाव झालेली आहेत. आता 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. सासवडे संघनायक आपल्या विनंती इकडे. सासवडे संघनायक या संघातून समजा विन ठरेल त्यासाठी नानपिढी लगी जायचं आहे. वेळ जास्त आहे करू नका. 5 धाव पाहिजेत 12 चेंडूमध्ये.
नाईक आपला पहिला पुकार असेल. आता 5 धाव पाहिजेत. चला रुपेश 12 चेंडू 5 धावांची गरज. कमी देतो आम्ही असं नको व्हायला. आता ह्या 2 धावा आलेल्या आहेत म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. सरसोडे संघनायक आपल्या विनंती आपण यायचं आहे आणि या सगळ्यांचा विन संघ चाललं लगेच इकडे यायचं आहे. कुठला वेळ जाय करू नका. आणि हा चांगला सध्या अटक केला आहे. 1 धाव सहज मिळते. 1 धावून धावसंख्या झाली ती 31. अजून 2 धावांची गडबड. चेंडू हा वरतो झाले का माहिती नाही. वरतो झाले तर सामना संपन्न मोठ्या 4 धावा सामना संपलेला आहे. 4 धावा नाही 4 धावा धावूनच काढले त्यांनी. 5 धावा मोठे मॅच संपलेली आहे. चला दोन्ही संघांना नागपूर यायचं आहे. विन संघांना पुढे या आणि सासवड संघाला याचं लवकर. कांचन सामने म्हणतात कांचन होते. कांचन सामने कांचन काय कांचन पाटील आणि यांतर माझे प्रिय मित्र या गावातील दिवाळी गावातले एक गोल लाडका आवाज यंग पिढीचा आवाज आहे. त्यांनी जोडून करायचं कारण आपण या गावातले परिचय आपल्या मला इकडे त्याचे परिचय नाही. आढळ मी आलो 2-3 वेळा तो सगळा परिचित होईल. विजय भाऊ यांना सांगण्यात करतील.